हां, सहज म्हणून आता ॲक्च्युली मी काल रात्री ऑनलाईन टेस्ट देत होतो ना यूट्यूबला. मे बी तुमच्यापैकी काही लोक असतील, काही लोक नसतील. तर एकदम बेकार गाईडलीच्या टेस्ट आहेत आणि एकदम डिफिकल्टी लेवल पण त्यांचे घासून आहे एकदम, म्हणजे डिफिकल्टी लेवल जास्त आहे. त्यानंतर पेपर पॅटर्न पण बरेच इरिलिव्हंट आहेत. मी अगोदर सांगितलं होतं मुलांना की बाबा पेपर पॅटर्न इरिलिव्हंट असल्यामुळं तुमचे अटेम्प्ट कमी होतात. त्यानंतर सिच्युएशन आपली पॅनिक होऊन जाते, घाबरून जातो आपण, म्हणून आपले अटेम्प्ट कमी होतात. त्यानंतर आता असं आहे की डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स पण खूप हाय आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲक्च्युअल एक्झाम. त्याच्यामुळं अटेम्प्ट जे ते कम्पॅरेटिव्हली कमी होतात. पण मग अशी परिस्थिती आली की समजा ॲक्च्युअल एक्झामच अशी आली तर, आता काल रात्री जी मी टेस्ट दिली त्याच्यामध्ये जर मी शांततेने क्वेश्चन सॉल्व केले असते तर काल मला वाटतं 16 अटेम्प्ट झाले होते. 16च्या ऐवजी 20 होणं काय फार मोठी गोष्ट नव्हती. मी म्हणतोय 16च झाले असते किंवा शांततेने दिली असते, 16 करेक्ट आले असते तरी पर्सेंटाईल 80-85च्या आसपास तर सहजासहज येऊन गेला असता. त्यामुळं फार काही अवघड फरक पडत नाही. आणि मी रात्री हे पण सांगितलं की विदाऊट कमर्शियल पण ही एक्झाम तुम्ही पास होऊ शकता. तुमच्या बॅचमध्ये DI पर्यंतच सिलेबस झाला आहे, कमर्शियल चालू पण नाही झाला अजून. तर तुम्ही लोक पण आरामात 15-20 अटेम्प्ट मिनिमम कसे करू शकतात हे मी तुम्हाला या टेस्टमधून सांगतोय. फक्त घाई गडबड करायची नाही आणि जे क्वेश्चन जमतात त्याला फर्मली करेक्टली सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा, कारण नॉर्मलायझेशनने अटेम्प्ट पण ऑटोमॅटिकली मार्क्स पण वाढत असतात. तुमच्याकडून जेवढे जास्त अटेम्प्ट होतील तेवढे जास्त कराच, कमी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. पण स्टील याचा अर्थ असं नाही की तुक्के मारीन किंवा 2-4 अटेम्प्ट, मला सर माझे 18च अटेम्प्ट झाले होते, मग बाकीच्यांना मला असं वाटलं की जास्त अटेम्प्ट होतील, मग मी जास्त अटेम्प्ट करण्यास ना तर 2-4 तुक्के मारले, मग ते सगळे चुकले, मग माझे अटेम्प्ट अजून खाली आले. तर यामुळे प्रॉब्लेम असा आहे की ही रिस्क घेऊ नका. ठीक आहे. ॲडमिट कार्डची झेरॉक्स चालते की कलर प्रिंट? नाही, झेरॉक्स पण चालते. हां, झेरॉक्स पण चालते. तर मी तुम्हाला हे या टेस्टच्या माध्यमातून हेच सांगणार आहे की बाबांनो, कशा पद्धतीने ॲक्च्युअल एक्झाम द्यायची आणि कशा पद्धतीने आपण दिली पाहिजे. बरोबर. आता मी काही तुम्हाला एक टेस्ट देऊन दाखवतो. त्या टेस्टमध्ये सहज मला जे सहजी सोपे वाटतात असे क्वेश्चन सॉल्व करतो आणि तुमच्या लक्षात येईल की किती सहजी हे क्वेश्चन सॉल्व होण्यासारखे होते, म्हणजे किती सहजी हे क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात. आता ऑनलाईन टेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर अल्टिमेट बंडल टार्गेट हे PDF आहे. टेस्ट कुठे? हां, प्लॅटिनम पॅकेज हे संपलं असेल मला वाटतं. टेस्ट तर होते यार माझ्याकडे अगोदर. PDF आहे, मेगा बंडल कोर्स आहे. हां, तर याच्यामध्ये नाही, हे तर टेस्ट सिरीज नाही आहे मला वाटतं. या टेस्ट सिरीज बँकिंग RRBPO टेस्ट. हां, हे बघा, न्यू पॅटर्न टेस्ट देऊया आपण. न्यू पॅटर्न टेस्ट म्हणजे जिथं 25 आणि 20 मार्कांचं सेग्रिगेशन आहे. आणि बघा, तुमच्या ओळखीचेच टॉपिक मी सॉल्व करतो जेवढे शक्य आहे तेवढे. आणि मग फायनली आपण आलेला पर्सेंटाईल बघूया. स्कोअरवाला जो पार्ट आहे तो आता मी तुम्हाला सांगेलच की का असं होतं आणि का तसं होतं. तुम्ही सांगा मॉडरेट लेवलची कुठली एखादी टेस्ट देऊ का? 13 नंबर सांगू नका कारण ती मी रात्री सॉल्व केली आहे. का रे? 13 नंबर सांगू नका कारण ती मी रात्री सॉल्व केली आहे. आणि मला वाटतं अजून सकाळच्या बॅचमध्ये मला वाटतं मी एक 9 किती नंबर सॉल्व केली नाही, हां 16 नंबरची सॉल्व केली, सकाळी सॉल्व केली. तर सांगा एखादी टेस्ट. 14 आहे, 12 आहे आणि 12 इझी आहे. त्यानंतर 10 आहे, 9 आहे, 8 आहे, 7 आहे. हे तर लयच कॉमन आहे. 7 थाला फॉर रिझन. ठीक आहे बाबा, आता इच्छा पुरीच करतो याची पण, कारण सकाळी पण मला म्हणले होते पोरं, मी नाही केली. जाऊ दे, बिचाऱ्या उचक्या लागतील त्यांनाच. ठीक आहे, चलो. तर आता या टेस्टमधले फक्त मी अशा अटेम्प्ट करणार आहे जे मला सहजी प्रॅक्टिकली करणं पॉसिबल आहे. बघा, कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबलचा प्रश्न आहे. मोठे व्हॅल्यूज आहेत, मला सहजी सॉल्व करता येतं म्हणून मी याला सॉल्व करतो. 108 म्हणजे 12, 9 आणि हे 2, तर हे 18 आणि हे 12 चालते. 18 आणि 12 निगेटिव्हचा पॉझिटिव्ह 18, पॉझिटिव्ह 12. 77, 11 आणि 7, 11 दुने 22 आणि 7 दुने 14. तर दोघांच्या मध्ये तिसरा येतो म्हणजे उत्तर येईल याचं यायला पाहिजे कॅनॉट बी डिटरमाइन.
त्यानंतर 198चे 2 तुकडे, 198, 22,9 नाही चालणार, 21,8, 21,9 100 नाही, 22, 21,8 हे नाही, हे पण नाही चालणार. 198, 8 आणि 1 9, 11 आणि 18 चालेल. हो, 11 आणि 18. तर याचे जे तुकडे येतील ते पडतील -11, -18. 90चे 2 तुकडे 10 आणि 9, 10 आणि 9, कारण 19. तर उत्तर यायला पाहिजे होतं x इज लेस दॅन y, x इज लेस दॅन y. त्यानंतर 65चे 2 तुकडे 13, 5 आणि 14, 5. 13, 5 आणि 14, 5 म्हणलं तर 5, 5 एकदा लहान एकदा मोठा आहे, याचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन येतं. 13 आणि 5 आणि 14 आणि 5. इकडं जर बघितलं तर हा लेस आहे आणि इकडं जर बघितलं तर ग्रेटर आहे. जसं मी सांगितलं होतं, उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन येतं. आणि इथं मी मुद्दामून स्लो सोडवतोय, कारण की मला माहिती इथं मला कन्फर्म मार्क मिळणार आहेत. आता या टाईपचा प्रश्न, याला जर 5ने भाग दिलं तर कॅल्क्युलेशन सोपं होईल. x² + 9x + 20 बरोबर 0, बरोबर. तर याचे 2 तुकडे काय येतील, -5, -4, आणि याचे येतील +5, -4. ते डायरेक्ट मी हे व्हॅल्यू करून घेतल्या. इकडं लेस आहे, इकडं लेस आहे, इकडं लेस आहे आणि इकडं काय इक्वल. तर उत्तर काय आलं पाहिजे, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. 272 लई मोठी संख्या आहे. 4ने जर भाग दिला, 4, 6, 24 उरले 3, 4, 8, 32. 68 × 4 आहे. 68ला मी 17 म्हणतो आणि हे 4 × 4, 17 आणि 16 33 येतं का? हो. मग एक तुकडा घेतला, 16 आणि 17. 210, 14, 15, 14 आणि 15, 14, 15. तर x इज ग्रेटर दॅन y येणार, इकडे येणार x इज ग्रेटर दॅन y. तर या झालं आपला D आहे, आपला काय म्हणतात त्याला, कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल. आता हावाला जो होता, हा होता केसलेट. ABCD लोक आहेत, बॉईज आणि गर्ल्स आहेत. तर मला असं वाटतं की केसलेट सॉल्व करण्यासारखं आहे. मी याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवतो. पुढे येतो बघा DI वर. आता याच्यात DI जी आहेत, DI बघा व्हेरिएबल बेस DI, आणि इथं काहीतरी एक x - y बरोबर किती दिले, 4. आणि टोटल व्हॅल्यू जी आहे ही 375 आहे वेनसडे. आणि तर मला वाटतं हा एक DI बऱ्यापैकी सॉल्व करण्यासारखा आहे. थोडा वेळ लागेल पण सोडूया आपण. बघा 18 आणि 13 येईल 31. हे 31 जर भेटले तर ही व्हॅल्यू यायला पाहिजे 69. मग x + x 2x + y. बघा 2x + y बरोबर y. 69 मधून 5 गेले, ही व्हॅल्यू येईल 64. आणि मी काय म्हणू शकतो, y बरोबर काय, x + 4 असं तर म्हणू शकतो इथं. मग 2x + x + 4 बरोबर किती, 64. याचा अर्थ 3x बरोबर 60. ते x ची व्हॅल्यू काय आली तुमची, 20%. आता x ची जर व्हॅल्यू 20% आली तर y ची व्हॅल्यू ऑफकोर्स किती यायला पाहिजे, 24, कारण तो x पेक्षा. मग ही व्हॅल्यू किती टक्के आली, 24. ही किती आली, 25. ही किती आली, 20. आता बघा कॅल्क्युलेशन करू. 24 आणि हे 25, 49, 49 आणि 20, 69. हां बरोबर आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यात पण डायरेक्ट व्हॅल्यू न देता थोडं असं दिलं होतं, डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ पीपल हु विजिटेड म्युझियम वेनसडे अँड ट्यूजडे इज 375. बघा वेनसडे अँड ट्यूजडे. आता वेनसडे आणि ट्यूजडे म्हणलं तर हे बघा या दोघांमधला फरक कितीचा आहे, 5चा. मग 5% म्हणजे किती, 375. तर 100% म्हणजे किती येणार, 7500. हे काय 20 पट 20 पट 7500. अशा पद्धतीने. आता मुद्दा असा आहे की 1 by 1 क्वेश्चन सॉल्व करायचे. आउट ऑफ द पीपल व्हिजिटेड ऑन म्युझियम ऑन फ्रायडे 40% आर मेल. आता फ्रायडेला किती लोक आले, मंडे ट्यूजडे वेनसडे फ्रायडे, मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे. फ्रायडे म्हणजे 13%. 13% कुणाच्या, 7500च्या. मग 13 × 75 हे लोक आहेत फ्रायडेचे. 40% मेल आहेत, यातले मेल 40%. मग याचा अर्थ फिमेल किती येतील, 60. ॲव्हरेज नंबर ऑफ फिमेल व्हिजिटेड म्युझियम ऑन थर्सडे अँड फ्रायडे टुगेदर वॉज 630. आता 60% जर काढायचं तर आपल्याला काय करावं लागेल, 3/5 करावं लागेल. 5ने भाग दिला 15चा, 15 × 45 × 13, 450 + 105. 450 + 105 525 येईल. 450 + 105 575 येईल. 450 + 105 555 येईल. 500 किती, 55. नाही दया कुछ तो गडबड लग रही है मेरे को. हे 15 × 45, 45 × 13, हे 520 + 65. हां 520 + 65, 520 + 65 येईल 585. 500 किती, 85. आता मुद्दा असा आहे की थर्सडे आणि फ्रायडेच्या फिमेल ज्या आहेत या 630 आहे थर्सडे आणि फ्रायडेच्या.
थर्सडेच्या फॅमिली किती? 18 गुणिले हे लोक आहे, लोक म्हणजे 9 गुणिले 150 म्हणजे 1350 हे लोक आहे, 1350. आणि हे 630 आहे, 630चे डबल येईल 1200 किती? 60. 1260 पैकी या फॅमिलीकडच्या आहे. तर तुम्हाला काय विचारलं होतं बघा, तुम्हाला विचारलं होतं मेल काढा, मेल काढा. ओके, मग मी काय करणार ते नंतर हे 1350 बाजूला लिहून ठेवतो. आता या 500 मधून 1200 जर मायनस केलं तर 700 आणि वरचे 25ने कमी म्हणजे 500 किती? 675. आता याच्यातून 675 जर मी मायनस केलं तर मेल विथ अर्धे येतील म्हणजे 675. बऱ्यापैकी लेंदी क्वेश्चन होता पण ठीक आहे, हरकत नाही, आता आपल्याला सॉल्व्ह करता येईल. नंबर ऑफ मेल हु विजिटेड म्युझियम ऑन मंडे इज 180 लेस दॅन फिमेल. ओके, मंडेला एकूण किती लोकांनी व्हिजिट केलं होतं? 24. 24 गुणिले 75 म्हणजेच काय? 12 गुणिले 15 म्हणजे 1800. हे कोण होतं? मेल प्लस फिमेल. तर मेल जे 180ने कमी आहे, मग दोघांमधला डिफरन्स 180. बरं ठीक आहे. देन फाइंड द नंबर ऑफ मेल हु विजिटेड म्युझियम ऑन मंडे. ओके, मग 180ने कमी म्हणलं तर 1800 मधून 180 जर गेले 1700, 1620, 1620, 4 दे 810 हे आहेत मेल. इज हाऊ मच पर्सेंट पीपल व्हिजिटेड ऑन वेनसडे? मंडे, ट्यूजडे, वेनसडे. वेनसडे किती होतं? हे 20% म्हणजे किती होतं? 1500 इंटू 100. हे 0 0 कॅन्सल येईल. 15 5 75 आणि 15 5 75 आणि उरले 6, 15 चौक 60, 74%. नाही 15ने भाग दिला 15 5 75, 56%. हां तेच तर म्हणलं, ते दिसत नाही कुठं, खाली ऑप्शन होता. नंबर ऑफ मेल हु विजिटेड म्युझियम ऑन ट्यूजडे अँड वेनसडे इज इक्वल टू द फिमेल. आता टाईम कन्झ्युमिंग होते, हे सगळे मेल फिमेलवरचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, याला आता मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा कारण याच्यामध्ये जास्त टाईम वेस्ट करण्यात काही लॉजिक नव्हतं. बरं, डेटा सफिशियन्सी मी म्हणलं ना, काही क्वेश्चन असे एकदम इरिलिव्हंट टाकतात हे लोक, ज्याच्यामुळं मुलांना एकदम कॉन्फिडन्स झिरो होऊन जातो. 2 DI यायला पाहिजे होते, 2 DI तर नाहीच आहे, अप्रॉक्सिमेशनचे आहे. चला ठीक आहे, आता हे मिसिंग नंबर सिरीजचे कंप्लीट करून घेऊया, नंतर आपण बघूया की काय येऊ शकतं अजून. मला वाटतं हा डिफरन्सच आहे. कितीचा डिफरन्स आहे? 96 म्हणलं तर हा 285, 285, 289ने कमी झाला आहे, 289ने नंतर वाढलाय म्हणलं तर हा 4 आणि तो 457, 4 आणि 457 नाही 357 म्हणजे 361ने वाढलाय. 17चा स्क्वेअर 19चा स्क्वेअर आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर हा 457 आहे, 457 आणि हा 72 आहे. म्हणजे जर बघितलं तर हा 529 आहे, 529 म्हणजे प्राईम नंबरचे स्क्वेअर आहेत बघा. 17 आहे, 19 आहे, 23 आहे, पुढे काय असेल पाहिजे होतं? 29, पुढे काय असेल पाहिजे? 31. आता 29चा स्क्वेअर जर केला तर शेवटचा अंक 1 येतो आणि 1 प्लस किंवा मायनस केला तर 0 काहीतरी येणार, म्हणजे 1728 ही व्हॅल्यू कशी आहे? रॉंग आहे. आता लेंदी क्वेश्चन्स होते. हे बघा, या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? 15 13, 13ची वाढ आहे. त्यानंतर 20ने कमी झाला. त्यानंतर 16ची वाढ आहे. त्यानंतर 25ने कमी, 25ने 24 आणि 24ने कमी. त्यानंतर किती? 20. 13 20 16 24 20. मला वाटतं असं पाहिजे होतं 20 24 16. काय लिंक लागते बघा. हा 20 आहे, हा 24 आहे, हा 16 आहे, हा 20 आहे आणि हा 13 आहे. वाटतं की हाच नंबर रॉंग आहे कारण की एक 4चा टेबल टाईपमध्ये काहीतरी बनतं आहे. तर थोडीशी रिस्क घेतो आणि याला टिक करत बसतो कारण डबल डिफरन्स काढायला तेवढा वेळ नाही. बघा, हा 1ने वाढला, हा 3ने वाढला, हा 5ने वाढला. त्यानंतर 8 आणि 23, 23 आणि 8 31ने वाढला आणि हा डायरेक्ट 204 झाला म्हणजे 77 आणि 4 81ने वाढला. आता मला वाटतं 1 हा तिप्पट आहे. 92 रॉंग आहे याच्यामध्ये कारण तिप्पट होत आहे, तर ही 92 व्हॅल्यू रॉंग आहे. त्यानंतर जर बघितलं तर हा पण डिफरन्सच वाटतोय मला का मल्टिप्लिकेशन आहे. 1976 डिफरन्सच आहे. 2ची वाढ आहे. त्यानंतर 6ची वाढ आहे. त्यानंतर जर बघितलं तर 24ची वाढ आहे. त्यानंतर जर बघितलं तर 120ची म्हणजे हा क्यूब मायनस तीच संख्या आहे. 1चा क्यूब मायनस 1, 2चा क्यूब मायनस 2, 3चा क्यूब मायनस 3, 4चा क्यूब मायनस
4 असं नाही आहे का? ठीक आहे, तिप्पट आहे, 4 पट आहे, 5 पट आहे, पुढे 6 पट आहे, हे दुप्पट आहे, हे तिप्पट, 4 पट, 5 पट आणि 6 पट, म्हणजे 749च रॉंग आहे, कारण 600चा डिफरन्स यायला पाहिजे. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे का? हो, इंटू 2 प्लस 2 3 इंटू 2 प्लस 3 6 प्लस 3 आहे 300, 149चे डबल, 149चे डबल, हां ही 324 रॉंग आहे, कारण इंटू 2 प्लस 3 आहे, मग 324 रॉंग घेतला. आता बघा ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन लागले. हा टॉपिक तर आपलं नाही, सिम्प्लिफिकेशन आहे ॲक्च्युली. हा 9 दुने 18, 9 त्रिक 27, पुन्हा 16 दुने 32, 3ने भाग दिला 12, मग 12 16 192चे डबल 384, 384 मायनस 96, 396 मायनस 300, 300 पेक्षा थोडंसं कमी 288. त्यानंतर हा 45 आहे, 45 प्लस 18 येईल 45 प्लस 18 येईल 63, 63मधून 3 गेले 60. त्यानंतर हा 16, 21 आणि 16 किंवा 14 आणि 16 40, हा 1.5चा भाग जाईल. क्वेश्चन मार्क बरोबर क्वेश्चन मार्क भागिले या दोघांमधला कितीचा फरक आहे? 25चा. हा 0 0 कॅन्सल, 25चा हा 150, 150 भागिले 4 जर म्हणलं, 150 भागिले 4 तर नाही 45ने जर भाग दिला, 45 आणि 18, 45 आणि 18 येईल 63 मायनस 3 हा येईल 60. 21मधून 7 गेले 14, 14 आणि 16 किती? 30. अच्छा, हा 2चा भाग आहे. 25 दुने किती यायला पाहिजे? 50. त्यानंतर या दोघांची ॲडिशन आहे. हे बघा, हे याला 32ला इकडं टाकतो, हे 61, 400 आणि 561 गुणिले किंवा असं एक, हा ठीक आहे, 561 गुणिले 5 भागिले 143 गुणिले 39 भागिले 34 इक्वल टू क्वेश्चन मार्क भागिले किती? 4. 14 चौक 56, 4 पट आहे का? हे 71 आहे, सॉरी, हा 61च आहे, हां 561 येईल, हे 561. ठीक आहे, 11ने भाग देतो, 13चा 11, 11 5 55, 11 1 11, पुन्हा 13ने भाग दिला 3चा, 17 त्रिक 51, 17 दुने 34, पुन्हा 2ने भाग दिला 2चा, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 15 45 डबल 90. लेंदी होतं, कॅल्क्युलेटिव्ह, बाकी काही नाही. आणि कुठे कुठे ब्रॅकेट दिलेत तर बारीक बारीक लक्ष ठेवावं लागतं. 4 3/7 आहे प्लस 28 4/7 आहे इंटू क्वेश्चन मार्क डिवायडेड बाय 3 इक्वल टू 100 किती? 54. आता जर बघितलं तर हे ब्रॅकेट क्लोज आहे. 28 आणि 4 32 आणि 1 33 गुणिले x भागिले 3 इक्वल टू 154. 11ने भाग दिला 3चा, 11ने भाग दिला 14चा. बरं, 3 3 कॅन्सल, म्हणजे 100 व्हॅल्यू यायला काय पाहिजे? 14. त्यानंतर जर बघितलं तर हा 12चा स्क्वेअर येतो 144. 66 भागिले 4 जर केलं तर 15.2 येईल, 15.5 येईल, 15.5. त्यानंतर हा 8ने भाग दिला, 8 त्रिक 24 उरला 1, 8 दुने 16 आणि नाही 8 1 8 आणि उरले 4 8 45, 31.5 येईल भागिले किती? 8 इक्वल टू कुणाचा स्क्वेअर आहे म्हणे. आता या दोघांची जर मिळून बेरीज केली तर येईल 36 आणि 1 37. या दोघांची मिळून बेरीज केली नाही 47 48 48 192 24, 24चा स्क्वेअर किती येतो रे? 576. हे सगळे क्वेश्चन आता संपले. ठीक आहे, बाकी अजून 5 मिनिटांचा वेळ बाकी. आता आपण ठरवायचं आहे की DI केसलेट सोडवायचं. अजून एक DI असायला पाहिजे होता नियमाने, पण DI दिसत नाही, तर मी DI केसलेट सॉल्व करतो, कारण बऱ्यापैकी इथं मला असं वाटतं की काहीतरी होऊ शकतं. ठीक आहे. देर इज अ सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स इन 4 डिफरंट स्कूल ABC, बॉईज अँड गर्ल्स. बघा, ABCD अशी आहेत. ABCDमध्ये बॉईज आणि गर्ल्स आहे, ABCDमध्ये बॉईज आणि गर्ल्स आहे. त्यानंतर नंबर ऑफ बॉईज इन A इज 20% मोर दॅन गर्ल्स. एमधले जे बॉईज आहेत हे बीपेक्षा 20% जास्त आहे, म्हणजे हे 6x आहे आणि हे 5x आहे. द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट इन A to B इज 11:15, म्हणजे हा 11x आहे, तर हा किती x आहे? 15x आहे टोटल. त्यानंतर द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज टू गर्ल्स इन B इज 11:9, हा 11:9 आहे, चालेल. द ॲव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स इन B अँड C इज 1740, तर ही व्हॅल्यू येईल 1740 मायनस 15x. बरं, त्यानंतर 1740 नाही ॲव्हरेज आहे ना,
तर 3480 मायनस 15x. ओके. त्यानंतर द नंबर ऑफ गर्ल्स इन बी इज 75. बी मधल्या मुली किती आहेत तर 75 आहे. द नंबर ऑफ गर्ल्स इन स्कूल बी इज 75.6% ऑफ द टोटल नंबर ऑफ बॉईज इन स्कूल सी. 6% नाही 75 आहे. नंबर ऑफ गर्ल्स इन बी बॉईज टू गर्ल्स 75 आहे. तर 9ने भागच जात नाही याला. द नंबर ऑफ गर्ल्स इन बी इज किती 75. नाही, हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही. कारण बी मधल्या जर मुली 75 घेतल्या तर 9च्या पटीत यायला पाहिजे. मग 75.6% ऑफ द बॉईज इन स्कूल सी. मग 75.6% ऑफ द बॉईज इन स्कूल सी. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन डी इज 1600. बरं, डी मधले स्टुडंट किती 1600. बरं, त्यानंतर विच इज 368 मोर दॅन ए. मग 368ने कमी आहे तर ही जी व्हॅल्यू येईल 1600 मधून 300 गेले 1300 म्हणजे ही व्हॅल्यू येईल 1232. 11ने भाग दिला 11 एका 11, 11 दोन्ही 22, 11 दोन्ही 22, 122. ओके. त्याचे 22 पट 1800 आणि वरचे 30, ही व्हॅल्यू येईल 1830. 11 9 20चा भागच जात नाही, भाग जात नाही. मग ठीक आहे, याला सोडून देतो कारण अजून पण 3 मिनटं बाकी आहे. ओके, इगोवर घेतलं तर ते 3 मिनटं पण हातातले जायचे आपल्या. ठीक आहे. 180 लिटर्स ऑफ मिक्सचर ऑफ घी अँड वॉटर, 45% ऑफ घी कंटेन 45% घी. आता घी आणि वॉटर आहे ज्यात 45% म्हणजे 81 घी आहे, तर याचा अर्थ उरलेलं 99 वॉटर आहे. बरं, त्यानंतर म्हणलं 200 लिटर ऑफ बी घी अँड वॉटर 75%. हे ए नावाचं मिक्सचर आहे. बी नावाचं मिक्सचर आहे 200 लिटरचं घी आणि वॉटर, ज्यात 200 पैकी घी 140 आहे, नाही वॉटर 140 आहे. वॉटर 140 आहे तर ही व्हॅल्यू येईल 60. मिक्स इन जार सी, दोघांना मिक्स केलं तर हे जर हे मिळून झालं तर 141 येईल. हे येईल 239. 239. ओके. प्रश्न असा आहे की 19 लिटर ऑफ घी अँड 41 लिटर, हे जर 19 आणि हे 41 जर ॲड केलं तर नवीन रेशो काढा. तर ही व्हॅल्यू येईल बघा 160, 240, 280. 1628. 1628ला जर तुम्ही 4ने भाग दिला तर तो येईल 4 कितीचा 7चा. 4 7चा. द रेशो ऑफ percentage ऑफ ए अँड बी इज 4:7. 6 year, hence the C will be 10% more than the average of A and B that time. The percentage of C is 49 year. Find the B after 2 year. बीचं 2 वर्षांनंतर काढा. बीचं 2 वर्षां, आजचा वय 7च्या पटीत आहे, 2 वर्षांनंतर 51 कन्फर्म आहे. In a bag of ratio of number of red balls and white balls and yellow ball is, the number of yellow ball is decreased by 35 and increased by 40. The number of red ball 44% more than the yellow ball. ओके. हे कोणते होते ब्लॅक, व्हाईट आणि येलो. आता हे 7x आहे, हे 3x आहे, हे 8x आहे. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे डिक्रीज केलं येलोने. येलोला डिक्रीज करा म्हणजे 8xला 35ने कमी करा आणि याला इन्क्रीज करा. कोणाला रेडला, रेडला म्हणले 7xला कितीने इन्क्रीज करा 40ने. तर प्रश्न असा आहे रेड बॉल्स बिकम 44% मोर दॅन द येलो. तर रेड बॉल जो आहे हा 100 घेतला तर हा 144 म्हणजे हा 25 आणि हा 36 आहे. 4ने भाग दिला तर कॅल्क्युलेशन लेंदी होईल. तुम्हाला विचारलं फाइंड द इनिशियल नंबर, 7 आणि 3 10 आणि 8 18. 18च्या पटीत जर म्हणलं तर 432 येतं, 360 येतं, 284 नाही येत. 432 जर म्हणलं, ओके चला 432, तर तुम्हाला रेड बॉल जे आहेत हे नंतर 36च्या पटीत 18चे किती 12 पट आहे. तर 84 मध्ये जर तुम्ही 40 मिळवलं तर ते होईल 104. 104 नाही आहेत, 20 पट आहे. तर 720 पट, 720 पटील 140. 140 आणि 40 160. 160ला 36ने भाग जातो का नाही जात राव. बाय ऑप्शनच करू शकतो. रेड बॉल जर आहे म्हणले 7 आणि 3 10 आणि 8 18, 12 पट आहे, नाही 14 पट आहे. 14 7 160, 14 7 98, 98 प्लस 40, हां 98 प्लस 40 142 येईल. नाही हे नाही येणार, जाऊ द्या, ताण नाही घेत. मग आता मग डोक्याला ताण कुठं बघा. व्ह्यू सोल्युशन नको, व्ह्यू ॲनालिसिस करूयात. हे व्ह्यू ॲनालिसिस 19 अटेम्प्ट आपण केले होते. बऱ्यापैकी क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ठीकठाक होती, म्हणजे एवढा काही पेपर अवघड नव्हता पण एवढाही काही सोपा नव्हता. कारण आपल्याला एक गोष्ट होती की पहिलं काय आपलं विचारलं होतं DI जे 2 यायला पाहिजे होते, त्या जागेवर काय विचारलं फक्त
1. आणि केसलेटमध्ये आपला थोडासा टाईम गेला, कारण की ती एक व्हॅल्यू जी होती ती मला असं वाटतं की तर चुकीची होती किंवा करेक्ट होती पण लेंदी होती, म्हणून मी तो ऐन वेळेवर सोडून दिला. 19 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 17 करेक्ट आले आणि 2 रॉंग झाले आणि 58.58% आला. मला वाटतं काल आपण जी टेस्ट दिली होती ती नाही, ती आपण दुसऱ्या आयडीवरून दिली होती. तर नॉर्मली सांगण्याचा उद्देश असाच की बाबा डिफिकल्टी लेवल यांची कंपॅरेटिव्हली ही जास्त आहे आणि खूप जर अवघड क्वेश्चन आला त्याला पर्याय नाही, आपल्याला जे आहे ते ॲक्सेप्ट करून घ्यावं लागेल. एकच मिनटं. हां, इकडे बघा. आता मुद्दा असं आहे की पेपर जर खरंच सोपा असता तर एवढा छोटा कट ऑफ लावला असता त्यांनी, 41चा कट ऑफ लावला आहे. आता जर 25 मिनिटात तुम्ही तिकडून रिझनिंगचे हे 17 मायनस करून टाका किंवा 16 मायनस करून टाका, तिकडून 25 जरी सॉल्व्ह केले तुम्ही कट ऑफपर्यंत पोचताय. म्हणजे क्वेश्चन पर मिनिट ज्याला आपण म्हणतो की एका मिनिटाला एक क्वेश्चन, असा रिझनिंगमधून 25 सोडवले आणि इकडून मला 16 भेटले तर 16 आणि 25 41पर्यंत आपण आरामात पोचू शकतो. सांगण्याचा उद्देश असाच आहे की बाबा क्वेश्चनची डिफिकल्टी अवघड आहे, तर ती माझ्यासाठी अवघड आहे का? ती सगळ्यांसाठी अवघड आहे. माझ्यासाठी सोपी, सगळ्यांसाठी सोपी. आता हेच जर तुम्ही बघितलं तर याच प्लॅटफॉर्मवर बघा गाईडलीमध्ये एक लाईव्ह टेस्ट नावाचा प्रकार आहे. कुठे लाईव्ह टेस्ट? हा लाईव्ह टेस्टवाला. या लाईव्ह टेस्टमध्ये जर तुम्ही गेलात आणि लाईव्ह टेस्टमध्ये हे बघा, ही जर RRBPO प्रिलिम 2024 फ्री मॉक टेस्ट आहे, ही जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर एवढे चिल्लर प्रश्न आहे, मी सोडवत नाही फक्त सांगतोय तुम्हाला की एवढे चिल्लर प्रश्न आहे. याच्यामध्ये सबमिट सेक्शन बघा, हे बघा एकदम चिल्लर प्रश्न आहे. अर्धा +1, 1+1, 2+, 1.5+2, 1.5+1. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे 34 दुने 68, 68च्या आसपास एकमेव ऑप्शन आहे. चला टिक करून पुढे चालतो. लाईव्ह टेस्टमध्ये एकदम चिल्लर प्रश्न आहे. बरं, लाईव्ह टेस्टमध्ये एकदम रिलिव्हंट पॅटर्न आहे. हे बघा, हे डी आहे सरळ स्नॅक्स आणि त्याच्यापैकी पर्सेंटेज ऑफ पिझ्झा बघा. कमर्शियलच्या क्वेश्चनची लेवल बघा, हे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन. हे बघा दुसरा डी आहे, काहीच नाही दुसऱ्या डी मध्ये. हे बघा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि किती चिल्लर प्रश्न आहे. 42चे 24चे फॅक्टर पाडा. इकडे बघा हे वाले क्वेश्चन. म्हणजे हे जर तुम्ही आरामात सॉल्व्ह करत गेलात तर याच्यामध्ये कसंही म्हणलं तर 20, 25, 30 अटेम्प्ट तुम्ही सहजी करू शकता. पेपर पॅटर्न रिलिव्हंट आला की हे बघा, मी म्हणजे चालता बोलता आपण याच्यातले अटेम्प्ट करून जाऊ शकतो. हे बघा 8ने वाढला, 10ने वाढला, 13ने वाढला, 16ने वाढला, 10 आणि 3 13 म्हणजे 9, 3 वाढत चालला. 19 आणि 22ने वाढून हे उत्तर येईल 92. हे बघा हे 5 पट आहे, मला वाटतं नाही 100ने वाढलाय. हा 100ने वाढला, हा 75 हा 81. त्यानंतर 64, 100, 81, 64 म्हणजे 10, 9, 8चा स्क्वेअर आहे. आता 7चा स्क्वेअर जर मिळवला, 7चा स्क्वेअर तर ती किती यायला पाहिजे? 27 आणि 7 34, 27, 7चा स्क्वेअर मिळवायचा आहे. हा 8चा स्क्वेअर होता, आता 7चा स्क्वेअर. 27 आणि 7 कमी करायचं आहे का वाढवायचंच आहे ना? तर 49. हा बरोबर आहे ना, उत्तर काहीच बरोबर नाही याच्या, म्हणजे काहीच रॉंग नाही त्याच्यामध्ये. हे बघा हा जर बघितला 3ने कमी डबल केला, पुन्हा 3ने कमी, 3ने कमी डबल केला 11. हे बघा 20ने वाढवला, 40ने वाढवला, 80ने वाढवला, 160ने वाढवला, हाफ आहे म्हणजे 10ने वाढवायचा आहे. 10ने वाढवला म्हणजे 90ला 10ने वाढवल्यावर 100 येईल. बघा 2 मिनिटात आपण गप्पा मारत 5 नंबर सिरीजचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. हे बघा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. 60चे 2 तुकडे 10, 6 आणि इकडे 4, 5. 10, 6 तर 4, 5 पेक्षा कधी पण मोठे. x इज ग्रेटर दॅन y. 42चे 6, 7 इथं तर तोंडी सांगतो x इज लेस दॅन y, कारण कंपॅरिझन आहे. हे बघा हा 12 आहे आणि हा याला पलीकडे पाठवलं तर 121, 11 आहे. तो 11, 11 आणि हा 12 आहे, तर ऑफकोर्स x इज लेस दॅन y. म्हणजे इतके चिल्लर. हे बघा याचं उत्तर येईल कॅनॉट बी डिटरमाइन. त्यानंतर हा जो आहे हा 14 दुने 14, 7 2, 7 दुने 14 आणि 2 दुने 4. त्यानंतर 20चे 2 तुकडे 5 आणि -5 आणि 4. तर उत्तर काय आलं पाहिजे? x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. झालं का? बघा एका मिनिटात तर 5 क्वेश्चन सुटले. डिफिकल्टी लेवल प्रश्नांवर डिपेंड करते, तुम्ही स्वतः नाही म्हणू शकत. बघा एक डी आहे, एकदम चिल्लर डी आहे, हा वाला डी आहे. बघा यात त्यांचं म्हणणं काय? स्नॅक्स सोल्ड अँड नंबर ऑफ सँडविचेस प्लस पिझ्झा. हे स्नॅक्स आहेत आणि हे पर्सेंटेज ऑफ पिझ्झा आहे. उरलेलं काय असणार आहे? सँडविचेस. फाइंड द डिफरन्स बिटवीन पिझ्झा सोल्ड बाय बी अँड पिझ्झा सोल्ड बाय ई. बघा आता पिझ्झा बी जर म्हणलं तर हे 350च्या किती टक्के? 52%. म्हणजे 700च्या 26%.
726% म्हणजे 707 गुणिले 26. ओके. त्यानंतर पिझ्झा ई जर म्हणलं तर हे बघा, हे 340 आहे, हे 340 आहे, आणि हे किती टक्के? मला वाटतं हे ना 1 2 3 4 5 50 नाही, हे किती टक्के होतं माहिती आहे का? 60 होतं. 60 होतं, हे 60 आहे. तर 350च्या 60% म्हणजे 700च्या 30%, म्हणजे ही व्हॅल्यू येईल 210. आणि पिझ्झा सोल्ड बाय, हे बघा 50% ऑफ 340 म्हणजे 170. चला, दोघांमध्ये कितीचा फरक आहे सांगा? 40चा. नंबर ऑफ सँडविचेस सोल्ड बाय बी, बघा सँडविचेस सोल्ड बाय बी हे पाहिलं होतं आत्ता आपण. हे 60% तर ते 40%. 700च्या 20% म्हणजे 140 इज व्हॉट पर्सेंट ऑफ स्नॅक्स डी? हे 35 झालं काम. म्हणजे याला पेन पेपरची पण गरज नव्हती. इनफॅक्ट तुम्ही असं बघा अजून, इफ द नंबर ऑफ पिझ्झास अँड सँडविचेस सोल्ड बाय एफ इज 160 अँड 180 लेस दॅन डी. बरं, मला डीचे जर बघायचे तर हे 400च्या किती टक्के? 70%. 400च्या 70% म्हणजे पिझ्झाचे 280 म्हणजे सँडविचेस किती असेल? 120. पिझ्झा 160ने जास्त आहे म्हणजे 440, आणि 80ने कमी आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल? 40. देन फाइंड द रेशो. यांचा रेशो काय येईल रे? 4ने जर भाग दिला तर 11:1. 11:1. 4 पण कशाला? रेशो ऑफ नंबर ऑफ सँडविचेस अँड स्नॅक्स सोल्ड बाय शॉप ए टू सँडविचेस सोल्ड बाय शॉप सी. बघा, रेशो ऑफ नंबर ऑफ स्नॅक्स सोल्ड बाय ए, स्नॅक्स म्हणजे 200, अँड सँडविचेस सी, सीचे सँडविचेस जर म्हणलं तर 250च्या 60% म्हणजे ते 150. हे 200 आणि ते 150, 200 आणि 150 म्हणजे 4 असतील. आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ स्नॅक्स मेड बाय शॉप ए इज 80% ऑफ द स्नॅक्स आर सोल्ड. बरं, आता हे काय सोल्ड आहेत? बरं, मग एमध्ये किती शॉप? हे एकूण 200, 80% विकले म्हणजे टोटल मॅन्युफॅक्चर झाले असतील 250. देन सँडविचेस टू पिझ्झा अनसोल्ड इज, आता अनसोल्ड. बरं, तर तुम्हाला विचारलं टोटल नंबर ऑफ पिझ्झास मेड बाय शॉप ए. बरं, पिझ्झा इथं किती आहे बघा, इथं पिझ्झा जर म्हणलं तर 200च्या 70% म्हणजे 140. 140 आणि ते अनसोल्ड किती आहे? 30. 140 आणि 30 किती येईल सांगा? 170. म्हणजे उत्तर येईल नन ऑफ दिस. कारण इकडं जे होते हे होते 70% ऑफ 200 140, आणि तिकडं पिझ्झा नाही उलटं होतं, 160 यायला पाहिजे कारण ते 20 आहे. बघा किती क्वेश्चन झाले? 5 आणि 5 10 आणि 5 15, आणि मिनटं किती झाले? 6 मिनटं. म्हणजे लेवलच जी आहे ते तुम्ही मुद्दामून, हे बघा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनचे प्रश्न. 20% ऑफ 1500 300 -1. 45% ऑफ 200 90. मला सांगा किती येईल उत्तर? 210. हे बघा 127. इथं 750. 750ला 3ने भाग दिला 250, 250ला 10ने भाग दिला 25. 127 मध्ये 25 जर मिळवले, 128 मध्ये 25 जर मिळवले, उत्तर येईल 153. हे बघा. त्यानंतर हे 13 13 5 65, 100 गुणिले 5 200, 100 20 गुणिले 5 100. 100 मधून हे 36 जर मायनस केले 64. 64 कुणाचा स्क्वेअर आहे? 8चा. हे 162 आहे. हे बघा हे 162 आहे. त्यानंतर x प्लस 95 बरोबर 213, 214 म्हणूया. 11चा स्क्वेअर किती येतो? 121. बघा 162 मधून 121 जर मायनस केले तर ही व्हॅल्यू येईल 41. 95 मधून 214 मधून 95 मायनस केले 100 जर केलं तर ही व्हॅल्यू येईल 119. 119 प्लस 41, 119 मधून 41 जर मायनस केले तर 71 78च्या आसपास उत्तर यायला पाहिजे 78. बघा 18% ऑफ 300 किती येईल? 54. प्लस 10% हे 120. 120 मधून 54 जर मायनस केले तर ती येईल व्हॅल्यू 66. 660चे 10%, 660चे. बघा पुन्हा 5 मिनटं किती झाले? 1.5 मिनिटात 5 क्वेश्चन सुटले. म्हणजे लेवलच नाही काही. ॲक्च्युअल एक्झाम लेवल तिकडे एकदम डिफिकल्ट आणि इकडे एकदम भिकारी. अजून एक डी होता बघा, बिझनेसचा रेशो आहे. रोहन अँड मोहन एंटर इन टू बिझनेसमॅन 10,506. जर 15ने जर 7ने भाग दिला तर 15 7 105, आणि 7ने भाग दिला 10, किंवा तुम्ही 35ने भाग देऊन 3/2 म्हणा. द रेशो ऑफ प्रॉफिट ऑफ शेअर आणि इन्व्हेस्टमेंटचा रेशो विचारला. हा किती आहे म्हणे? 4 असतील. हा 9 आहे आणि हा 8 आहे. म्हणजे टाईमचा रेशो विचारला तर टाईमचा रेशो येईल 8/9. तो 3/5 होता ना, हा 3/2 होता, आणि हा प्रॉफिट रोहन टू मोहन. लई चाबरे. इकडे काय विचारलं? 3/4. 3/4 हे 3 3 काय होतील? कॅन्सल. म्हणजे उत्तर येईल 1/2.
कारण की रोहन मोहन दिलं आणि प्रश्न विचारताना मोहन रोहन विचारला. इनफॅक्ट मी म्हणतो की हे जाऊ द्या ना, आपण डी आय सोडूया. अजून एक डी आय बघा. इथं देताना फक्त व्हॅल्यू नाही दिल्या. काय दिलं माहिती आहे का? टोटल व्हॅल्यू दिल्या. 25% दिलं ब्ल्यू कारच्या, 50% दिलं येलो कारच्या आणि 20% दिलं ग्रे कारच्या. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू नाही दिल्या. टोटल नंबर ऑफ येलो कार ट्रॅव्हलिंग ऑन मंडे ऑन वेनसडे इज टुगेदर. बघा टोटल नंबर ऑफ येलो कार मंडे आणि वेनसडे. मंडे आणि वेनसडे जर म्हणलं हे 320 आणि हे वेनसडे 220. 320 आणि 220 किती? 540. डबल केलं ना आपण. 50% व्हॅल्यू. इज व्हॉट पर्सेंट ऑफ ग्रे कार ऑन थर्सडे. व्हॉट पर्सेंट ऑफ ग्रे कार ऑन थर्सडे. थर्सडेच्या ग्रे कार 90चे 300, 90चे 5 पट किती? 450. बरं मोर दिलंय 450 वर 90 जास्त म्हणजे किती टक्के? 20%. नंबर ऑफ ऑरेंज कार ट्रॅव्हलिंग ऑन मंडे इज 44% ऑफ द नंबर ऑफ ब्ल्यू कार्स ट्रॅव्हलिंग ऑन मंडे. कोणाले सर आहेत का? 2 मिनिट थांबा म्हणा. नंबर ऑफ ऑरेंज कार ट्रॅव्हलिंग ऑन मंडे इज 44%. नंबर ऑफ ब्ल्यू कार्स ट्रॅव्हलिंग ऑन मंडे. बघा ब्ल्यू कार्स किती? याच्या 4 पट म्हणजे 300. 300चे 44% म्हणजे ही व्हॅल्यू येईल 132. अँड वेनसडे, अच्छा मंडे अँड वेनसडे टुगेदर लई चाबरे. हे 75 आहे आणि हे 50 आहे, मिळून किती झाले? 125. 125चे 4 पट किती? 500. 500चे 44% येतो 220. ॲव्हरेज नंबर ऑफ ऑरेंज अँड येलो कार ट्रॅव्हलिंग ऑन मंडे. बरं हे किती होतं? मंडे ऑरेंज अँड येलो हे डबल. 320 आणि 220 किती? 540. 540 4 दे किती? 270. द रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ कार ब्ल्यू येलो अँड ग्रे. ब्ल्यू येलो अँड ग्रे. आता इथं ग्रे ब्ल्यू येलो ठीक आहे. ट्रॅव्हलिंग ऑन वेनसडे अँड फ्रायडे इज 4:3. बरं ट्रॅव्हलिंग ऑन वेनसडे ऑन फ्रायडे. वेनसडेचं जर बघितलं तर याचे 4 पट करा ही व्हॅल्यू येईल 200. याचे दुप्पट करा ही व्हॅल्यू येईल 220. याचे 4 पट करा येईल 240. 240 200 200 600 600 आणि हे वरचे 660. 660 हा जर 4 म्हणजे 660 आहे तर 3 म्हणजे किती येईल? तुम्हाला विचारलं 3 म्हणजे किती? हे 165 पट आहे. ते 165 पट युनिट डिजिटला 5 असलं पाहिजे ना. वेनसडेच्या हे किती होतं बघा. हे होतं 200 4 पट. हे होतं डबल 220 आणि याचे 4 पट किती येईल? 200. तर ही व्हॅल्यू येईल 660. तर टोटल नंबर ऑफ वेनसडेच्या 660 आहे. तर फ्रायडेच्या किती? 3 म्हणजे किती? 3 म्हणजे ठीक आहे, नन ऑफ दिस घेऊन टाकू. रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ ब्ल्यू अँड ग्रे कार सोल्ड ऑन वेनसडे. ब्ल्यू अँड ग्रे सोल्ड ऑन वेनसडे. बघा ब्ल्यू अँड ग्रे सोल्ड ऑन वेनसडे. वेनसडेच्या ब्ल्यू म्हणलं तर याच्या 4 पट 200 आणि ब्ल्यू अँड ग्रे 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 ट्यूजडे म्हणलंय बरं का. याचे 4 पट म्हणजे ही व्हॅल्यू येईल 400 आणि ग्रे म्हणलं तर याचे 5 पट 125. ही व्हॅल्यू येईल 525. त्यानंतर ऑन ट्यूजडे टू द येलो कार ऑन ट्यूजडे. येलो कार म्हणलं तर याचे 4 पट. तर हे 500 आणि 500 म्हणजे जर 25 म्हणलं तर तो 25ने भाग दिला तर 21 आणि 20 यायला पाहिजे. 21 आणि 10 आणि 21 आणि 20 याचे डबल येतं ना. हा डबल आहे बरोबर आहे. नंबर ऑफ ग्रे कार्स ट्रॅव्हलिंग ऑन मंडे. नंबर ऑफ ग्रे कार्स ट्रॅव्हलिंग ऑन मंडे इज हाऊ मच मोर ऑर लेस दॅन मंडे. आता मंडेच्या ग्रे जर म्हणलं तर हे मंडे आणि हे ग्रे याचे 5 पट येईल म्हणजे ही व्हॅल्यू येईल 350. मोर ऑर लेस दॅन ब्ल्यू आणि ब्ल्यू अँड येलो ऑन थर्सडे. ब्ल्यू जर म्हणलं थर्सडे तर याचे 4 पट येईल 180 आणि याचे डबल येईल 160. मिळून झालं 340. आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 10 ने कमी आहे ना. पहिली जी व्हॅल्यू आहे ही मोर आहे की लेस आहे? तर 10 ने लेस आहे. झालं काम. अजून किती मिनटं उरले? 7. क्वेश्चन किती अटेम्प्ट झाले आपले? 26. काहीच करायची गरज नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जे मला अवघड आहे ते तुम्हाला अवघड आहे. जे तुम्हाला अवघड आहे ते नंतर येईल आता रँक आणि सोल्युशन, कारण की तू लाईव्ह टेस्ट आहे. समजतंय मी काय म्हणतोय? किती अटेम्प्ट झाले होते? 26. अजून किती क्वेश्चन उरले होते? 7 मिनिटाचा टाइम उरला होता. त्या 7 मिनिटात 5-6 जरी झाले असते तर 30 प्लस चाललो ना आपण. कमर्शियलचे 5 जरी झाले असते तरी 30 झाले. 4 झाले असते तरी 30 झाले असते. तर सांगण्याचा उद्देश तोच एक बाबा, ज्याला मला अवघड आहे तर तुम्हाला अवघड आहे, तुम्हाला अवघड आहे तर मला अवघड आहे, तुम्हाला सोपं आहे तर मला सोपं आहे. त्यामुळे निगेटिव्ह विचार काहीच नाही करायचा. जशी परिस्थिती असेल तसं आपण पुढे जाऊया. चालेल?
चलो आता भेटूया कधी? सोमवारी. स्टॉप रेकॉर्डिंग कर. ठीक आहे. आता सोमवारी नेमका होमवर्क काय करून यायचं आहे बघा. सोमवारी तुम्हाला